नंदुरबार शहरात होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो। होळीनंतर रंगपंचमी असते। रंगपंचमीला नंदुरबार शहरातून जगदंबा देवीची मुखवटा मिरवणूक काढण्यात येत असते। गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा मांगल्य सेवा समितीच्या माध्यमातून सुरू आहे। मांगल्य सेवा समितीच्या वतीने मोठ्या दिमाखात जगदंबा देवी मिरवणूक काढण्यात येत असते। मांगल्य सेवा समितीचे पदाधिकारी आहेत इंजिनियर सुहास जानवे सर, यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। ते कोणत्या पद्धतीने तुमचे नियोजन वगैरे असते? सर नमस्कार, नंदुरबार फ्लॅश न्यूज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आपण उद्या मिरवणूक आपल्या स्तरावर काय नियोजन आहे? ही मिरवणूक पंचमीच्या दिवशी सायंकाळी सूर्यास्तानंतर सुरू होत असते। सर्वप्रथम इथे बालाजी वाड्यामध्ये जे शृंगारित मुखवटे असतात देवीचे, तर त्या मुखवट्याचं आपण तिथून ते घेऊन गणपती मंदिर आणि तिथून भास्करराव जोशी म्हणजे जे ग्रामजोशी होते त्यांच्या निवासस्थान या ठिकाणी आपण ते नेतो। त्या ठिकाणी देवीचा पूर्ण शृंगार अवतार धारण केला जातो आणि तिथून मग ती सर्वप्रथम कासार होळीवरती प्रदक्षिणा घालते, तिथे महिलांना दर्शन देते, सर्वजण तिची पूजा करतात, ओटी भरतात। तिथून जळका बाजारातून सोनार गल्ली, फडके चौक असं सगळं बालाजीवाडा आणि नंतर गणपती मंदिर असा त्या ठिकाणी सगळा तिचा प्रवास होत असतो। या दरम्यान ठिकठिकाणी चौकामध्ये जे काही भक्तांनी त्या ठिकाणच्या मित्रमंडळांनी होळीजवळ स्टेज बनवलेले असतात त्या ठिकाणी ती विराजमान होते आणि महिला तिची मोठ्या संख्येने ओटी भरत असतात आणि दर्शन घेत असतात। फडके चौकामध्ये सर्वप्रथम तिला एका ठरलेल्या जागेवरती महिषासूर भेटतो। महिषासुराबरोबर ती युद्ध खेळते आणि नंतर त्याला ढकलत ती बालाजीवाडा आणि नंतर गणपती मंदिर इथपर्यंत घेऊन येते आणि महिषासूर वधानंतर मग ती शांत होते, तिचा अवतार पूर्ण होतो। असा हा कार्यक्रम असतो। रंगपंचमीच्या दिवशी सूर्यास्तानंतर हा सगळा उत्सव साजरा होत असतो। मिरवणूक उद्या जगदंबा देवीची मिरवणूक काढण्यात येणार आहे। नंदनगरीच्या जनतेला आपण आपल्या पद्धतीने काय आवाहन करू शकणार आहे? खूप उत्साहाने आपण 23 वर्षापासून हा उत्सव संचलित करत आहोत। यापूर्वी या उत्सवाला साधारणतः 300 वर्षाची ज्ञात परंपरा असल्याचं जुन्या सगळ्या जाणत्या लोकांनी सांगितलेलं आहे आणि खूप मोठ्या संख्येने पुरुष महिला भक्त गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशा ठिकठिकाणून येतात आणि देवीची ओटी भरतात, त्यांच्या मनोकामना देवीकडे त्या व्यक्त होतात आणि पुढच्या वर्षी तो त्यांनी जो काही मनोकामना ज्या मागितलेल्या असतील, जो नवस मागितला असेल तो फेडण्यासाठी परत पुढच्या वर्षी ते लोक येत असतात। तर ही प्रामुख्याने श्रद्धा जागरणाचा हा भाग आहे। लोकांना आलेल्या अनुभूती आहेत। खूप मोठ्या संख्येने सर्व भक्त ह्या उत्सवासाठी येत असतात। निर्भय होऊन प्रत्येकाने दर्शनासाठी यावं। खूप चांगली व्यवस्था मंडळांनी केलेली आहे दर्शनाची आणि पोलीस दल सुद्धा सिक्युरिटी सगळे आपल्याला देत असतात। गेल्या 300 वर्षापासूनची हे जगदंबा देवी मुखवटा मिरवणुकीची ऐतिहासिक अशी परंपरा आहे। जगदंबा देवी नवसाला पावत असते अशी भाविकांची श्रद्धा आहे। मी गजेंद्र सिंग राजपूत, नंदुरबार फ्लॅश न्यूज, नंदुरबार।